नमस्कार, मी मिनल माळी मडवे। महाफास्ट मध्ये घेऊया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड एकमेकांशी भिडणार आहेत। हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी खेळला जाणार आहे। या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल आणि न्यूझीलंडच्या संघानं चौथ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत धडक मारली। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज उपांत्य फेरीतला सामना होणार आहे। आजच्या या क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा विजय व्हावा आणि भारतीय संघावरील संकट दूर व्हावं यासाठी नागपूरच्या जरीपटका भागातील संकटमोचन हनुमान मंदिरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून होम हवन करण्यात आले। यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। भारत न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी मुंबईचं संपूर्ण वानखेडे स्टेडियम फुल झालंय। तिकिटांच्या प्रतीक्षेत आजही लाखो चाहते सर्व ठिकाणी विचारणा करतायत। हजारोंचं तिकीट लाखोंच्या किमतीत विकलं जातंय। अशातच मुंबईत वानखेडेवर मॅच होत असताना सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी या मॅच पासून वंचित राहत आहेत। मुंबई क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली। संभाजीनगर येथील निवासस्थानी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भाऊबीज सण साजरा केलाय। या प्रसंगी त्यांच्या सर्व बहिणींनी त्यांचं औक्षण केलंय आणि भाऊबीज सणाच्या राज्यातील जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या। पवार कुटुंबाची भाऊबीज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी होते। पाडव्याच्या दिवशी शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्रित येत औक्षण आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला। बुधवारी अजित पवार यांच्या काटेवाडीमधील घरी भाऊबीज सण साजरी करण्यात आले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार आणि कारखानदारांनी वाऱ्यावर सोडले। आंदोलनात तोडगा न काढल्यानं आणि शेतकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर गेले, त्यामुळे दीपावली भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीनं आमदार खासदार लोकप्रतिनिधींना खरडी भाकरी देऊन ओवाळणी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातील महिलांनी खरडा भाकरी देऊन ओवाळणी केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतर सर्वपक्ष नेत्यांसाठी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं। वैभव नाईक यांनी आपली भाऊबीज साजरी केली आहे। त्यांच्या बहिणीनं त्यांचं औक्षण करून त्यांना ओवाळलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतर सर्वपक्ष नेत्यांसाठी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं। या वाडेश्वर कट्ट्याच्या फराळासाठी पुण्यातील सर्व पक्षांचे अध्यक्ष तसंच प्रमुख नेते उपस्थित होते। मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते। चंद्रकांत पाटील, अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, आपचे विजय कुंभार, आरपीआयचे मंदार जोशी असे अनेक नेते यावेळी एकाच कट्ट्यावर उपस्थित होते। दिवाळीच्या सणात रोषणाई, फराळ, फटाक्यांना जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व रायगडमध्ये गड किल्ले बनवायला असतं आणि दिवाळी निमित्त अशा स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात। रायगडमध्ये दिवाळीचा औचित्य साधून स्वराज्याच्या उभारणीत महत्त्वपूर्ण असलेल्या देवगिरी, पन्हाळा, कुलाबा, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरे, उंदेरे हे किल्ले बनवण्यात आलेत। शिवप्रेमींनी आपली कलाकुसर आणि मेहनत पणाला लावून हुबेहूब गड किल्ले बनवलेत। हे किल्ले पाहण्यासाठी अबालवृद्ध गर्दी करतायत। दिवाळी निमित्त मालेगाव येथील अतिप्राचीन भुईकोट किल्ल्यावर आकर्षक रोषणाई तसंच फुलांची सजावट करण्यात आली होती। कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीनं मागील 11 वर्षांपासून कोपरगाव फेस्टिवल अंतर्गत दीपावली पाडव्यानिमित्त घर तिथं रांगोळी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरगावातील शेकडो स्पर्धकांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन घरोघरी पारंपरिक निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, सामाजिक विषय, व्यंगचित्र अशा विविध प्रकारच्या मनमोहक रांगोळी साकारत सर्वसामान्यांच्या दरापासून ते बंगालच्या गच्चीपर्यंत सर्व स्तरातील स्पर्धकांचा यात सहभाग होता।
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। मोठ्या संख्येने भाविक यावेळी उपस्थित होते। दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघाला। वेंगुर्ला मारुती स्टॉप येथील पुरातन मारुती मंदिरामध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने 1111 पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। संपूर्ण जगात भारताचं नाव चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेने गौरवण्यात आलं। या गौरवशाली परंपरेला आणि शास्त्रज्ञांच्या संशोधनाला सलाम करण्यात आला। अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील भैरवनाथ मंदिरात दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। मंदिर आणि परिसरात 1111 दिवे प्रज्वलित करण्यात आले। या दिव्यांच्या प्रकाशात मंदिर न्हाऊन निघालं होतं। शिवभैरव भजन मंडळ गेली 8 वर्ष हा उपक्रम राबवते। कोकणातील प्रतिबालाजी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या आरवलीच्या वेतोबा मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। लक्ष दिव्यांनी वेतोबा मंदिर उजळून निघालं। दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर वेतोबा मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। महाबळेश्वरच्या धर्तीवर भीमाशंकर इथं स्ट्रॉबेरी उत्पादनाला चालना देण्यासाठी क्लस्टर निर्माण केले जाणार आहेत। त्यामुळे या भागातील पर्यटनाचा विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी भीमाशंकर परिसरात पोषक वातावरण आहे। त्यामुळे महाबळेश्वरच्या धर्तीवर या परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विभाग आणि कृषी विभागाने पुढाकार घेतलाय। अकलूज इथं शिवरत्न शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिवरत्न हॉर्स रायडिंग अकादमी सुरू करण्यात आले। दिवाळी पर्वाच्या निमित्ताने या हॉर्स अकादमीचे उद्घाटन करण्यात आले। ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यामध्ये घोडेस्वारीची आवड निर्माण व्हावी आणि यातून ऑलिम्पिक पर्यंत खेळाडू निर्माण व्हावेत या भावनेने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून या अकादमीची सुरुवात करण्यात आली। मिनी ऑलिम्पिकच्या दर्जाचं हॉर्स ग्राउंड निर्माण करण्यात आले। प्रशिक्षणही या ठिकाणी देण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात प्रथमच हॉर्स अकादमी अकलूज इथं निर्माण झाली। दीपावलीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंब्यानं वाशी आंबा मार्केटला हजेरी लावले। त्यामुळे आंबा खवय्यांना देवगड हापूस चाखायला मिळणार आहे। देवगडमधील आंबा व्यापारी आणि बागायतदार मिलेश बांदकर यांनी वाशी मार्केटला आंब्यांची पहिली पेटी पाठवण्याचा मान मिळवलाय। हंगामाआधी वाशी मार्केटला देवगड हापूस आंब्याची पेटी पाठवण्यासाठी अनेक जण आंबा बागायतदार मोहर टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात। टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांच्या मुलीचा बारसा नुकताच झालाय। या सोहळ्याचे अनेक फोटो समोर आलेले आहेत। बालदिनाच्या दिवशी त्यांनी आपल्या लेकीचं नाव ठेवलं। शिव ठाकरेनं यंदाची दिवाळी ही कुटुंबियासोबत साजरी केली। दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले। दिवाळीचे फोटो शेअर करत शिवनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असं कॅप्शन लिहिले। हिंगोलीच्या वसमतमध्ये ढोल ताशाच्या गजरात घुंगराच्या तालावर शिंगांना रंग देत त्यावर मोरांचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशी स्पर्धेसाठी तयार होत्या। यात म्हैस मालकांचा उत्साह पाहायला मिळाला। जिल्हा परिषदेच्या मैदानावर ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती। दिवाळी पाडवा निमित्ताने पंढरपूरमधील विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला खास अलंकारांनी सजवण्यात आलं होतं। अनेक अनमोल आणि खास ठेवणीतील दागिने देवाला परिधान करण्यात आले। रुक्मिणी मातेलाही तब्बल 33 प्रकारचे ठेवणीतले अलंकार परिधान करण्यात आले। देवाचं सुवर्ण रूप पाहण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली। सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालंय। प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी आज मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय। बुधवारी लखनौमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अखिलेश यादव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय। हे वैयक्तिक नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलंय। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सध्या देशात अवकाळी पावसानं हजेरी लावली। मुंबई ठाण्यासह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे।
गेले काही दिवस या भागात ढगाळ वातावरणासह पावसानं हजेरी लावले। भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार दक्षिण पूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। येवल्यात दिवाळी पाडवा या दिवशी गवळी समाजाच्या वतीनं रेड्यांची मिरवणूक काढण्याची जुनी परंपरा चालते। यंदाही येवल्यातील गवळी समाजाच्या वतीनं रेड्याला अंघोळ घालून त्यानंतर त्या रेड्याला विविध रंगानं सजवण्यात आलं। ढोल ताशाच्या गजरात रात्री रेड्याची मिरवणूक काढण्यात आली। वेल माशाला वाचवण्यासाठी सुरू असलेले 2 दिवसांचं ऑपरेशन मंगळवारी रात्री अखेर पूर्ण झालं। या वेल माशाला गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यापासून बोटीच्या सहाय्यानं दोरीला बांधून किनाऱ्यापासून जवळपास 600 मीटर दूरवर नेण्यात आलं। त्यानंतर हा दोर कापल्यानंतर हा मासा स्वतःहून पाण्याकडे झेपावला। त्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन विभाग, मत्स्य विभाग, महसूल प्रशासन, पोलीस आणि कोस्टल गार्ड तसंच गणपतीपुळे इथले स्थानिक नागरिक सक्रिय होते। मावळात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला, त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताचं विक्रमी पीक घेतले। भात उत्पादक शेतकऱ्यांकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भात खरेदी करते। मागच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याचा शुभारंभ केला होता। त्यावेळी भाताला 20 रुपये दर दिला होता, मात्र यंदा या भाताला 8 रुपये वाढवून देण्यात आले। 28 रुपये दरानं भात खरेदी करण्याचा शुभारंभ पवना धरण परिसरात पीसीडीसी बँकेच्या शाखेत करण्यात आलाय। सुप्रिया गटाचे आमदार जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झालेली आहे। जयंत पाटील यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली। ताप आला असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानं डेंग्यूची तपासणी केली आहे आणि डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झाले। काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच दैनंदिन आणि पक्ष कामकाजाला सुरुवात करणार असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे। पुढील 4 दिवस चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली। वर्ध्यात आगीमुळे 5 टिपर जळून खाक झालेत। वर्ध्याच्या सावंगी परिसरातील उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली। सांगलीत आपल्या विविध मागण्यांसाठी जनरल मोटर्सचे कामगार आक्रमक झालेत। मोटर्सच्या कामगारांनी सांगलीत सर्व मोर्चा काढलेला आहे। कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर कामगारांनी मोर्चा काढलाय।